आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन त्यांची खोली नीटनेटकी करून ठेवतो आणि सायलीची वाट बघतो. तेवढ्यात सायली त्या रूममध्ये येते आणि बघते तर रूम एकदम स्वच्छ नीटनेटकी असते. हे बघून तिला आश्चर्य वाटतं. ती अर्जुनला विचारते हे कसं घडलं. तर अर्जुन विचारतो काय. तर ती म्हणते आज तुमचा लॅपटॉपही ओपन नाही आहे ना. तर एरवी तर तुम्ही लॅपटॉप घेऊन बसलेले असतात, तोही आज बंद आहे. तर तो हसतो आणि म्हणतो हो आज मी खूप खुश आहे त्यामुळे. तर ती विचारते तुम्ही खुश का आहात. तर तो म्हणतो तुमच्यामुळे, कारण तुम्हीच प्रतिमा आत्याला या घरात शोधून आणलत, म्हणूनच ती आज आपल्या बरोबर आहे आणि सगळे खूप खुश आहे. जर का माझी फॅमिली खुश तर मी खुश. हे ऐकून ते दोघंही हसतात आणि नंतर बोलतो सायलीला की तुमच्यामुळे आज प्रतिमा आत्या या घरात आहे आणि ती खूप खुश आहे. तुमच्या दोघींचा बॉन्ड खूपच चांगला आहे, माय लेकींसारखा. तेव्हा सायलीला खूप दुःख होतं. ती म्हणते की मला कधी आईचं प्रेम मिळेल का, मला आईला भेटायला मिळेल का माहीत नाही. प्रिया खूप नशीबवान आहे, अनाथ आश्रमात वाढली आहे पण तरी तिला तिची आई मिळाली आहे, माझं माहीत नाही. दुसरीकडे आपण बघतो की नागराज आणि प्रिया हे दोघंही फोनवर बोलत असतात. प्रियाने नागराजला फोन केलेला असतो. तिला नागराजला हे सांगायचं असतं की आज प्रतिमा बाहेर अंताक्षरीच्या वेळेला आली होती आणि सायली रविराज आणि ती एकमेकांचा बॉन्ड दिसत होता. हे ऐकून नागराज पण खूप चिडतो. तेवढ्यात प्रिया पाठी वळते तर रविराज असतात, त्यामुळे ती फोन बंद करते. इथे रविराज प्रियाला सांगत असतात की प्रतिमा माझी बायको आहे पण तरी ती मला ओळखत नाही आहे. निदान तिने तुला तरी ओळखायला हवं होतं, तुझ्याशी तरी तिने नीट बोलायला हवं होतं, पण नाही. हे ऐकून प्रिया रविराजना सांगते काही हरकत नाही, तिला आठवेल आणि ती आपल्याला ओळखेल, तुम्ही काळजी नका करू. असं बोलून ती रविराजना घोळात घेते. आणि दुसरीकडे नागराज महिपतला भेटायला जातो आणि ते प्रतिमाबद्दल बोलत असतात की आज प्रतिमा अंताक्षरीच्या वेळेला बाहेर आलेली, तिला नक्कीच काही ना काहीतरी आठवेल. हे ऐकून नागराज आणि महिपत एकमेकांवर आरोप करायला सुरुवात करतात. तेवढ्यात महिपत नागराजला सांगतो जर का मी लटकलो तर तुलाही नाही सोडणार, तूही लटकशील. हे ऐकून नागराज गप्प होतो आणि मग त्याला सावरासावर करायला लागतो. तर महिपत परत नागराजला सांगतो मी जे बोललो आहे तेच करायला हवं, ते अजून तुम्ही विचार करून सांगितलं नाही आहेत. प्रतिमाला धकाट पाठवायचं. आणि परत एकमेकांकडे ते बघतात. दुसरीकडे आपण बघतो की सगळे सुभेदार चहा नाश्त्यासाठी टेबलावर बसलेले असतात आणि गप्पा मारत असतात की अंताक्षरीच्या वेळेला प्रतिमा कशी बाहेर आली, त्या दिवसाचा आनंद, त्या क्षणाचा आनंद मानत असतात. तेवढ्यात कल्पना सायलीला म्हणते की तू प्रतिमाचा चहा देऊन ये. सायली चहा घेऊन निघतच असते. तेवढ्यात प्रतिमा तिला येताना दिसते. आपणहून ती इकडे त्यांच्याबरोबर चहा घ्यायला येत असते. हे बघून सगळेच खूप खुश होतात आणि तिला सायली खुर्चीजवळ घेऊन येते आणि बसवते पूर्ण आजीच्या बाजूला. आणि मग प्रतिमा चहा पिते आणि मग तिथून निघून जाते आपल्या खोलीत. नंतर सगळेजण बोलत असतात एक बरं झालं, तिला आता माणसांमध्ये यायची भीती वाटत नाही, ती आपल्याला घाबरत नाही, एक पाऊल तरी आपण पुढे आलो आहे, हे खूपच बरं झालं. हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो आणि इथेच हा एपिसोड संपतो.